चला तर आज आपल्याला ॲडिशन पाहिजे आहे. तर आपण 1 to 4 नंबरपर्यंतचे ॲडिशन्स पाहिले होते. आता 1 to 9 नंबरपर्यंतचे ॲडिशन्स पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे जे 10 नंबर आहेत गणित आहे ते आपण स्लेटवर करून पाहूया. सुरुवातीला स्लेट क्लिअर करायची. हा आपला सेंटर पॉईंट. ॲड 5 म्हणजे +5 + 1. तर स्लेटवरती कसं करणार? आपला 5 बिट्स अप्पर बिट्स आहे. ॲड 5 ॲड 1. ॲन्सर बारला ॲन्सर आलेला आहे किती? 6. नेक्स्ट ॲड 5 ॲड 2. ॲड 5 ॲड 2. ॲन्सर 7. स्लेट क्लिअर. ॲड 5 ॲड 3. आता हे आपल्याला ह्या 2 बोटांचा वापर करून करायचे आहे. तर कसं करणार आपण? ॲड 5 ॲड 3. ॲन्सर 8. पण व्हिडिओमध्ये दिसणार नाही म्हणून मी पेन्सिलचा वापर करते. ॲड 5 ॲड 4. ॲड 5 ॲड 4. 1 2 3 4. ॲन्सर 9. ॲड 6 ॲड 1. ॲड 6. आता ॲड 6 घेताना कसं घेणार? तर सुरुवातीला वरचा 5 आणि खालचा 1 हा झाले 6 आणि पुन्हा ॲड 1. ॲन्सर 7. तुम्ही बघू शकता ॲन्सर 5 6 7 आलेला आहे. पुन्हा स्लेट क्लिअर करायची. नेक्स्ट एक्झाम्पल. ॲड 6 5 आणि खालचा 1 6 आणि ॲड 2 1 2. ॲन्सर आलं 5 6 7 8. ॲन्सर 8. स्लेट क्लिअर. प्रत्येक वेळेस स्लेट क्लिअर करायची. आपला ॲन्सर बारवर एकही ॲन्सर 0 ॲन्सर आलेलं पाहिजे. तेव्हाच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवायला घ्यायचं. नेक्स्ट ॲड 6 ॲड 3. सुरुवातीला 6 ॲड करायचा 5 आणि 1 हा 6 आणि ॲड 3 1 2 3. ॲन्सर आलं 5 6 7 8 9. सुरुवातीला आपल्याला 5 6 7 8 बिट्स ॲड करताना लक्षात येत नाही, त्यामुळे आपण एक एक बिट्स ॲड करतो. तुम्ही नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर डायरेक्टली बिट्स ॲड करू शकता. ॲड 7 ॲड 1. आता सुरुवातीला आपण ॲड 6 घेतले त्यावेळेस वरचा 5 आणि खालचा 1 घेतला. तर 7 घेताना काय करायचं? वरचा 5 आणि खालचे 2 7 झाले. 5 6 7. सुरुवातीचे 7 ॲड केले. नंतर त्यात किती ॲड करायचे? 1. ॲन्सर 5 6 7 8. ॲन्सर आलं 8. नंतर ॲड 7 5 6 7. ॲड 2 1 2. ॲन्सर 9. 5 6 7 8 9. ॲन्सर बारला बिट्स चिटकलेले आहेत. ॲड 8. तर 5 6 7 8. ॲड 1. ॲड 1. ॲन्सर 9. आता बघा, आता तुम्हाला ॲड कसं करायचं ते समजले, त्यामुळे तुम्ही आता डायरेक्टली घेऊ शकता. ॲड 4 ॲड 5. स्लेट क्लिअर करायची. फर्स्ट ॲड 4 1 2 3 4. ॲड 5 वरचा 5. ॲन्सर 9. ॲड 3 ॲड 5. ॲड 3 ॲड 5 8. ॲड 2 1 2. ॲड 5. ॲन्सर 5 6 7. ॲड 1 ॲड 5. ॲड 1 ॲड 5. ॲन्सर 6. ॲड 3 ॲड 5. ॲड 3 1 2 3. ॲड 5. ॲन्सर 8. ॲड 3 ॲड 5. ॲड 3 ॲड 5. ॲन्सर 5 6 7 8. ॲड 2 ॲड 5. ॲड 2 ॲड 5. ॲन्सर 7. ॲड 5 ॲड 4. ॲड 5 ॲड 4. ॲन्सर 9. स्लेट क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल. ॲड 1 ॲड 5. ॲड 1 ॲड 5. ॲन्सर 6. ॲड 2 ॲड 5. ॲड 2 ॲड 5. ॲन्सर 7. तर अशा पद्धतीने आपण स्लेटवरती आणि स्लेटचा वापर करून एक्झाम्पल सोडवू शकतो.